वर्णिता भागले बहुवदनी शेषवी ध्यायास्तव ते दर्शन तुमचे दारी उभे ठेवले. काय सकाळी सकाळी काय पार्लेजी आणि चाय गरमा गरम चाय. तर मित्रांनो पुन्हा एकदा सुरुवात झाली तिसऱ्या दिवसाच्या प्रवासाला. पदयात्रेतील साथीदाराला वंदन करून भल्या पहाटे विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पालखी पुढे सरसावली. थंडी हो या गरमी, साईभक्त दरवर्षी शिर्डीची पदयात्रा करणारच. मग मीही सकाळ सकाळी आपल्या पालखीबरोबर काही क्षण टिपले. एक गोष्ट लक्षात ठेवा, पदयात्रेत आपला साई बंधू नाचत गाजत आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा कोणताही थकवा जाणवत नाही. सकाळ असो वा रात्र, साई सेवक नेहमीच आपल्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन बरोबर आपल्या पालखीचे काही क्षण टिपले. मी निघालो तुम्ही येता का. आज पहिल्यांदा मी आपल्या पालखीच्या निशाणींना गाठले व त्यांचा आनंदही तुम्ही पाहू शकता. मित्रांबरोबर नाचत गाजत आपली पालखी पुढे नेणे यात एक वेगळीच मजा आहे व यात एक आपला अतरंगीपणाही दिसून येतो. आम्हाला पाहताच आपल्या पालखीतील सांगळे काकाही आम्हाला जॉईन झाले व तुम्ही त्यांचा आनंदही पाहू शकता. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. दुनिया काय बोलेल याचा विचार करू नका. दुनिया गई भाड में. साईंसाठी कोणी हिंदू नसतो ना कोणी मुस्लिम असतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त साई भक्त. अतरंगीपणा हा आयुष्यात हवाच, नाहीतर आयुष्याला काही मतलब नाही. तर फायनली मित्रांनो 4-5 जण होतो आम्ही, जी सकाळपासून जी पालखी खेचली आहे हे बघा, धावत धावत पळत पळत एकदम गंमत जम्मत करत आपली पालखी आता हॉल्ट पर्यंत आणली आपण. हे बघा तिकडे आपला हॉल्ट आहे पेट्रोल पंपावर. चला मग आपल्या या नाश्त्याच्या हॉल्टवर थांबूया आणि थोडा नाश्ता करूया. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर मित्रांनो आज नाश्त्याला आहे आले रे लिंबू, मला वाटलं तुम्ही लोक नाही भेटत आम्हाला. मिसळ पाव हे बघा, आणि इकडे पाव मिसळ पाव. सूरज भाऊने मस्त पैकी चाय आणलेत, गरम गरम चाय पिऊन घे. साईराम. मस्त असा चुसका लागलाय आम्हाला आता मी मस्त 2-2 कप चहा पिणार. आम्हाला 2 कप लागतात. आपल्या भावाने बोलला मला आणायला, तर म्हणून मी आणलं, नाही तर मी कोणासाठी आणत नाही. मित्रांनो सकाळचा हॉल्ट आपला झालाय आणि आताशे वाजले आहेत 9:30 आणि ऊन बघा खूप मजबूत ऊन आहे. सो आपण पहिले आपली टोपी घालूया मंडळाची. आणि मला बोललेलं ना दर दिवशी एक नवनवीन गॉगल, बोले तो फुल स्टाईल में. चला मग निघूया पुढच्या प्रवासाला. चला मग पुन्हा निघूया शिर्डीच्या दिशेने. आपला दुसरा हॉल्ट म्हणजेच दुपारचा जो जेवणाचा हॉल्ट आहे तो आहे खर्डीला. 7 किलोमीटर आहे खर्डी. चला मग निघूया पुढच्या दिशेने. तर मित्रांनो निघालो आहेत सकाळच्या हॉल्टवर. एक फक्त सूचना करायची होती की आता आपण चाललोच आहेत, पण आता आपण सगळे हायवे वरून चालतोय. बघा पाठी भला मोठा असा हायवे आहे. तर जेव्हा पण तुम्ही हा साई पदयात्रा करताना हळूच आला, काय नाही. काय बोलशील दादा? मी सांगेल सर्वांना हळू चालला आणि एका साईड चालला, जेणेकरून कोणालाही कसला त्रास नाही होईल. जसं ऍक्सिडेंट वगैरे होतो तसं एका साईडून झाला आणि साईला जपत चाललं, बरोबर, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. बरोबर. गरमीमधून चालताना खूप डिहायड्रेशन होत होतं, त्यामुळे ORS घेतला. पण दरवर्षी आपल्या पालिकेचं एक महत्व होत आहे, हो ना. कुत्रा येणारच येणार. मित्रांनो आज काय स्पेशल?
पायनॅपल ज्यूस. पायनॅपल ज्यूस. हे बघा. ओम साईराम. गारे 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 गारे. आजही आमच्या पालखीतून श्वान हा आमच्यासोबत आला होता. दुपारच्या हॉल्टवर पोचताच पहिले जेवण घेतले, ते म्हणजे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. आपला सुरेंद्र दादा आजच आला व येताच माणुसकी दर्शवू लागला. चला तर मग मित्रांनो, दुपारचा हॉल्ट संपल्यानंतर आम्ही पुढच्या दिशेने निघालो. आपला मित्रबंधू श्याम आजही अनहोनी पायाने चालत होता. दिवस तिसरा. आजचा आपला रात्रीचा हॉल्ट कसारा येथे आहे. कसारा बरोबर 12 किलोमीटर आहे. जेव्हा पदयात्रेचा थांबा येतो तेव्हा अशा प्रकारे मंडळाचा बोर्ड लावला जातो. वय कितीही होऊन दे, पण साईंची पदयात्रा करणारच, असे हे आपले काका. मित्रांनो, दुपारच्या हॉल्टनंतर आपण थंडगार गारेगार असं कोकम सरबत पियालो व प्रवासाचा आनंद घेत आपण पुढे निघालो. आज पहिल्यांदा निशाणीचा एवढ्या जवळून फोटो व्हिडिओ काढला, नाहीतर नेहमी मागेच असतो. मित्रांनो, पदयात्रेत जेव्हा थकायला होतं तेव्हा आपल्या साईबंधूंचा गमछा घेऊन पुढे चालत निघायचं असते. फायनली आपण संध्याकाळच्या हॉल्टला पोचलो. साईंच्या कृपेने आज पुन्हा एकदा आरती प्राप्त झाली. आरतीच्या हॉल्ट दरम्यान आपले मित्रमंडळ साई दर्शनी आपल्याला जोडले गेलेले. मग मीही साई दर्शन रथासोबत एक फोटो काढला. साई दर्शनचा रथ अगदी छान असा दिसत होता. मग मीही त्यांच्या मंडळात सामील होऊन रथाला हातभार लावत पुढचा प्रवास करत होतो. बोला ओम साईराम. तर मित्रांनो, आजचा हा दिवस आपण आता इथेच संपूया. जेवण झालं, आता आपण झोपूया आणि उद्या भेटूया एक नवीन व्लॉग घेऊन. ओम साईराम.